नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एक विकसित ग्रामपंचायत. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात वसलेली, इतिहास आणि विकासाची सांगड घालणारी एक ग्रामपंचायत म्हणजे ग्रामपंचायत अवसरी बुद्रुक. सन 1935 मध्ये स्थापन झालेली ही ग्रामपंचायत आज गावाचा आत्मा बनली आहे. गावात 19 विविध वाड्या वस्त्यांचा समावेश आहे. या सर्व वाड्या एकत्र येऊन तयार झालेली ही सुमारे 9,000 लोकसंख्येची ग्रामपंचायत आज विकासाच्या वाटेवर ठामपणे उभी आहे. या गावाचा सांस्कृतिक वारसाही तितकाच समृद्ध आहे. येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, श्री हनुमान मंदिर, श्री मुक्ताई मंदिर, श्री खंडोबा मंदिर आणि मुस्लिम बांधवांसाठी मशीद या धार्मिक स्थळांनी गावाचा आत्मिक स्पर्श अधिक बळकट केला आहे. चैत्र महिन्यातील श्री भैरवनाथ उत्सव, ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथाच्या यात्रा उत्सवानिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन गावामध्ये करण्यात येते. गोकुळाष्टमीचा जल्लोष, कुस्ती आखाड्यांची परंपरा आणि कला क्रीडांगण महोत्सव यामुळे गावातील सामाजिक सुसंवाद आणि उत्साह कायम आहे. कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांच्या सहाय्याने ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरील भव्य असे सभागृह बांधण्यात आले असून तेथे गावातील बरेचसे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. माननीय श्री विष्णुशेठ धर्माजी हिंगे पाटील, माजी अध्यक्ष कात्रज दूध संघ यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 30 ते 35 वर्ष ग्रामपंचायत अवसरी बुद्रुकची विकास यात्रा सुरळीत चालू आहे. अवसरी बुद्रुकचा कणा म्हणजे येथील अर्थव्यवस्था शेती आणि शेतीपूरक व्यवसायांवर आधारित आहे. येथील काही शेतकरी हे भुईमुगाचे पीक देखील मोठ्या प्रमाणात घेतात. त्याचप्रमाणे गावातील शेतकरी ठिबक आणि तुषार सिंचन, मल्चिंग पेपर, पॉली हाऊस आणि ड्रोनद्वारे औषध फवारणी शेतीमध्ये अशा तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला आहे. दर शनिवारी आठवडे बाजार देखील गावामध्ये भरवला जातो. हवामान बदल लक्षात घेऊन गावात पर्जन्यमापक यंत्रही बसवण्यात आलं आहे. गावातील नागरिक दुग्ध व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात करतात. त्यासाठी दुग्ध संकलन केंद्र देखील गावामध्ये आहे. त्याचप्रमाणे कुक्कुटपालन हे सुद्धा गावातील शेतकरी खूप मोठ्या उत्साहाने आणि त्याचं पालन पोषणही खूप चांगल्या पद्धतीने करतात. G2 फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड अँड एक्सपोर्ट यामध्ये बेबीकॉर्न ही एक कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून गावातील 30 पेक्षा जास्त महिलांना येथेच रोजगार निर्मिती होत आहे. बेबीकॉर्न हे एक्सपोर्ट देखील केले जाते. ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये कृत्रिमरित्या शिंपल्यांमार्फत मोती तयार करण्यात येतात व या मोत्यांची विक्री शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी केली जाते. काही महिलांच्या मार्फत मिरची कांडप हे गृहोद्योग देखील अनेकांना रोजगार देत आहेत. ग्रामपंचायतीमार्फत शासनाच्या विविध योजनांचा लाभही गावकऱ्यांना मिळाला आहे. त्यामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, आवास योजना, लाडकी बहीण योजना, अपंग निधी, आयुष्मान भारत, ई श्रम कार्ड अशा योजना गावात प्रभावीपणे राबवल्या जात आहेत. ग्रामपंचायतीने मुख्यतः पायाभूत सुविधांवर भर दिला आहे. गावामध्ये प्रवेश करताच आपल्याला दिसते ते म्हणजे भव्य असे प्रवेशद्वार. शासकीय निधीच्या माध्यमातून मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्ते तसेच प्रत्येक घरासमोर सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता हा देखील चांगल्या दर्जाचा ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आले आहेत. ग्रामपंचायत अंतर्गत नवीन तलाठी कार्यालय देखील उभारण्यात आले आहे. गावातील चौकामध्ये हायमॅक्स दिवे व सौर पथदिवे ग्रामपंचायतीमार्फत बसवण्यात आले आहेत. गावामध्ये अद्ययावत अशी स्मशानभूमी बांधण्यात आलेली आहे. इथे अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांना बसण्यासाठी 100 बाकड्यांची सोय देखील प्रशस्तरित्या करण्यात आलेली आहे. तसेच स्मशानभूमीच्या आवारात प्रशस्त असे सभागृह देखील आहे व चेंजिंग रूम व शौचालयाची सुविधा देखील उपलब्ध आहे. येथील स्मशानभूमी अद्ययावत होण्याचं कारण म्हणजे गावातील नागरिकांचा एकजूटपणा. गावामध्ये सार्वजनिक शौचालये देखील उभारण्यात आलेले आहेत. गावातील नागरिकांसाठी
प्रशस्त असे आरोग्य केंद्र असून यामध्ये डॉक्टरांची फ्री कन्सल्टन्सी आणि त्यासोबतच औषधेही दर्जेदार मिळतात। येथे शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी ए श्रेणी दवाखाना देखील ग्रामपंचायतीच्या अंतर्गत करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे या दवाखान्यामध्ये जनावरांचे स्कॅनिंग करण्यासाठी अद्ययावत अशी मशीन देखील उपलब्ध आहे। गावातील नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना लागणाऱ्या शासकीय दाखल्यांसाठी गावात 2 महा ई सेवा केंद्र देखील उपलब्ध आहेत। येथे गावामध्ये पोस्ट ऑफिसची सुविधा देखील उपलब्ध आहे। नागरिकांसाठी ओपन जिम आणि नाना नानी पार्क देखील येथे आहे। श्री भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ विरंगुळा केंद्र हा ज्येष्ठांसाठी बांधलेला एक सभागृह देखील आहे। येथे 11 किलोवॅटचे वीज वितरण केंद्र देखील आहे। ग्रामपंचायतीमार्फत व्यापारी संकुलन बांधून देण्यात आले असून तरुणांसाठी रोजगार निर्मितीची एक संधी देखील ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिली आहे व तेथील त्यांच्या व्यवसायासाठी एक हक्काचे व्यासपीठ गावात निर्माण करण्यात आले आहे। ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे ही बँक देखील आहे। यासोबतच कर्ज, अर्थसहाय्य व शैक्षणिक अर्थसहाय्यासाठी सुभाष विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड, दिनेश ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, विष्णू विलास ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित इत्यादी पतसंस्था आणि पतपेढ्या देखील उपलब्ध आहेत। कृषी कर्मी शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड यामार्फत गावातील शेतकरी बांधवांना बी बियाण्यांचा पुरवठा देखील केला जातो। ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये गावामध्ये एअरटेल आणि BSNL चे 2 टॉवर देखील आहेत। गावातील स्वच्छता ही ग्रामपंचायतीची प्राथमिकता बनली आहे। त्यानुसारच अंतर्गत गटारे, सांडपाणी व्यवस्थापन, घंटागाडीतून कचरा संकलन करणे, सक्शन मशीन आणि ओला सुका कचऱ्याचं वर्गीकरण देखील करण्यात येतं। गावामध्ये शून्य घनकचरा उपक्रमाच्या माध्यमातून कचऱ्याचे विलगीकरणही केले जाते। ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामस्थांना कचऱ्याचे डबेही वाटप करण्यात येते। यामुळे गावात स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण तयार झालं आहे। शिक्षण क्षेत्रातही गावाने भरघोस प्रगती केली आहे। येथे जिल्हा परिषद शाळा ही डिजिटली झाली आहे। हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांसाठी वॉटर प्युरिफायर, बायोटेक गार्डन आणि प्रशस्त अशी अभ्यासिका आहे। येथील शाळेचा निकाल हा 100% लागतो। याचं संपूर्ण श्रेय जातं विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षकांना आणि शालेय वातावरणाला। शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा प्रशिक्षण देखील चांगल्या दर्जाचे दिले जाते। त्यानुसारच खूप सारी बक्षिसे या शाळेतून पटकावली आहेत। यामध्ये जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, विभागस्तरीय 14 वर्षे ते 17 वर्षे वयोगटापर्यंत चांगले पारितोषिके विद्यार्थ्यांनी पटकावली आहेत। शाळेमध्ये दरवर्षी 15 ऑगस्ट व 26 जानेवारी चे औचित्य साधून विद्यार्थ्यांमार्फत दरवर्षी परेडचे आयोजन देखील करण्यात येते। पाणी हे गावाचं जीवन आहे। येथे जिल्हा परिषद अंतर्गत पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे। घरोघरी नळ पाणी योजना व पाणी अडवा पाणी जिरवा माध्यमातून बंधारे आणि तलाव खोलीकरण करण्यात आले आहे। ग्रामपंचायतीमार्फत मुख्य चौकांमध्ये पाणपोईची देखील सुविधा उभारण्यात आली आहे। अवसरी जलशुद्धीकरण केंद्रामार्फत गावामध्ये जारच्या माध्यमातून पाणी पुरवठा देखील नागरिकांसाठी केला जातो। नाला बिल्डिंग, विहिरी आणि 6 तलाव यांच्या मदतीने रोज 4 लाख लिटर पाणी गावातील नागरिकांना पुरवलं जातं। गावात 35 महिला बचत गट कार्यरत असून महिलांना 2 व्हीलर आणि 4 व्हीलरचं अद्ययावत प्रशिक्षण देखील देण्यात येतं। त्याचबरोबर महिलांना शिवण क्लास, बॅग व ड्रेस बनवण्याचं प्रशिक्षण देखील दिलं जातं। डिजिटलायझेशन ही ग्रामपंचायतीच्या प्रगतीचा एक मुख्य भाग आहे। येथे जन्म मृत्यू दाखले, कर भरणा, शासनाचे प्रस्ताव हे सर्व काम ग्रामपंचायतीद्वारे ऑनलाईन पार पडते। वायफाय, CCTV आणि डिजिटल सेवा ग्रामपंचायती अंतर्गत कार्यरत आहेत। पुढील 5 वर्षांसाठी ग्रामपंचायतीने व्यापक विकास दृष्टी ठेवली आहे। पाणी पुरवठा करणारी मोटर ही सोलारवर चालणार आहे। त्याचबरोबर ग्रामपंचायतीमार्फत मंगल कार्यालयाची देखील निर्मिती करणार आहे। गावातील रस्ता रुंदीकरण देखील करणार आहेत। गावामध्ये प्रशस्त असं गार्डन आणि मुलांसाठी खेळणी देखील उभारण्यात येणार आहे। चौकामध्ये CCTV देखील बसवण्यात येणार आहेत। ग्रामपंचायती अंतर्गत ग्राम सुरक्षा यंत्रणा देखील उभारण्यात येणार आहे।
गावातील महिलांसाठी विशेष असं प्रशिक्षण आणि कार्यक्रम घेण्यासाठी महिलांचे अस्मिता भवन देखील उभारण्यात येणार आहे. तरुणांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्राची देखील निर्मिती करणार आहे. महिलांच्या आरोग्याकडे पाहून योग प्रशिक्षण देखील ग्रामपंचायतीमार्फत करण्याचा मानस आहे. शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन देखील भरवण्यात येणार आहे. शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय खताची देखील निर्मिती करण्यात येणार आहे आणि सौर ऊर्जा यांसह संपूर्ण गाव हरित बनवण्याचा ग्रामपंचायतीने संकल्प केला आहे. अवसरी बुद्रुक ही ग्रामपंचायत केवळ विकासाचं प्रतीक नाही, ती एक प्रेरणा आहे. आदर्श ग्रामविकास, पर्यावरण संवर्धन, स्त्री पुरुष समानता आणि आधुनिकतेकडे वाटचाल करणारी एक तेजस्वी दिशा आहे. ही कहाणी आहे एका ग्रामपंचायतीची, जिने आपल्या एकजुटीने आणि मेहनतीने माझी ग्रामपंचायत हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं आहे. आपल्यालाही आपल्या ग्रामपंचायतीची विकास यात्रा राज्यभर आणि देशभर पोहोचवायची असल्यास माझी ग्रामपंचायत या उपक्रमाशी आजच संपर्क साधा. धन्यवाद.